शर्ट बिर्ट काढ, कपडे बिपडे काढ, दे आणि जा. हे काय बाबा. खिशात? हे काय खिशात? ते काय ना दे मला, ते दे, ते दे. ते लागते मला मला आहे ना तरी सुटते. अरे. नाही बाबा तुझ्या पाया पडतो, मला नाही जमत ते. हॅलो प्रँकस्टर सागर फॅमिली, हसताय ना? हसायलाच पाहिजे. अरे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा, सबस्क्राईब करून बघायचंय आणि चला. वडगाव कुठे आहे? वडगाव कैमरामैन जल्दी फोकस करो. तू कुठे चाललाय? मला इथं विठ्ठलवाडीत आहे. चल दाखवतो का मला? अब देख तू, अब देख तू, अब तू गया बेटा, अब तू. आम्ही वडगाव पर्यंत. सोडता पुढे जायचं होतं. जायचं पुढे तिथं मानेमागे पाचशे. बसू का? भाऊ कुठे जायचं होतं? वडगावला. वडगाव. बसले आता, बसले, जाऊ द्या. बस काढल्यात तर जाऊ. बस कधी ते काय म्हणते एक तर लूटमार चालू आहे माहिती ना. हा? तुमचं काय नाव भाऊ? करून पाहिजे. कुठं राहिलंय? राहिलं इथं दानगर फुलारी पण इथं विठ्ठलवाडी. अच्छा. करण चौकी भाऊ. आपली इथंच आहे शेजारी. हा का? मग काय टेन्शन नाही. ए तुम्हाला कुठपर्यंत जायचे पोरांनो? हा? माणिक बागेत चालला. माणिक बागेत? पंपा बशी का? नाही पंपाच्या जरा पुढे चालला. 1500 रुपये होते ना तुमच्या दोघांचे? तुम्ही काही हे करायला तुमच्या दोघांचे 1500 होतील आणि भाऊला जायचे माणिक बाग विठ्ठलवाडी पर्यंत. भाऊचे काय 700-800 रुपये होतील. 10 रुपये मध्ये गेलो असतो. 10 रुपये? अरे येडा बिडा आहे का? एसी गाडी आहे. भाऊ सांग समजा. आम्हाला जाऊ द्या. काय सिंगल भाऊ जरा गाडी इथं थांबा जरा. काम आता आपलं जायचंय तिकडे, मध्येच काय काम करायला? 2 मिनिटं फक्त काम. तुम्ही ना चॅनलवर पैसे पाठवा दोघांनी मिळून, काय नाही तर तुम्हाला आहे ना, तुम्हाला आता जाईल घेऊन कुठेतरी. तुम्ही माझ्याकडे आहे 700 रुपये. वरे दुसऱ्या अकाउंटला 50 रुपये, 750 वरचे सगळं टाक 1500 देऊन टाक. या स्कॅनरवर पैसे पाठव. ए मोबाईल कशाला घेतो हातात ना? स्कॅनरवर फक्त पैसे पाठव, नाही तर तुम्हाला करतो तुमचं काम आज. कळलं का? थांब मी स्कॅनर काढून देतो, एक मिनिट थांब. एसी गाडी आहे आणि तुमचं काय नाटक लावलं? पहिलं ना आमच्या घरातले पैशाचे वांदे खायला जर स्कॅनर 20 रुपये 20 रुपये तसलं मला नाही सांगायचं. हा येऊच 1500 रुपये पाठव. ए भाऊ तू बी पाठव जाऊ 750 रुपये. मग आपलं स्कॅनर नाही कॅश दे. आपण ते वापरत नाही. अरे भाऊ मग माझं भाडं कसं देणार? तुला कॅश देऊ. कॅश दे. किती रुपये देशील? काय तो म्हणशील ते 750 रुपये होतात तुझे. तुला लय लांब नाही जायचं. हा बघा आलेत. म्हटलं चालत जावं गेलं असलेलं चालत गेलेलं बरं झालं असतं. टाइमपास करत गेलं तेवढंच पडलं. 1500 रुपये पडलं 10-20 रुपये मध्ये. जय शनिदेव. भाऊ पैसे गेले काय करण भाऊ? राहिले होते तेवढे ते करण भाऊ 2 दिवस गाडी पुढे थांबवतो. काय तू पैसे दे, मग गाडी पुढे जाईल. त्याशिवाय गाडी काय आता पुढे जाणार नाही. ठीक आहे? भाऊ माझ्याकडे तेवढे पैसेच नाही ना ते. मग मी काय करू त्याला? मला तू सांग, मी काय करू त्याला? तुझ्याकडे पैसे नाही तर तेवढे म्हणून कशाला बसलं मग गाडीत? गाडीत कशाला बसला मग? हा गाडीत मागवून घे पैसे फोन करून. माझ्याकडे कुठे आता माझा फोन घे तर. फोन बॅलन्स आहे माझ्याकडे. मग नाही माझ्याकडे तर पैसेच नाहीत. अरे मग आता तू माझ्या गाडीत बसला बरोबर. तुला लिफ्ट दिली ना मी. मग तू माझं भाडं नको द्यायला, जसं की आपण रिक्षावाले त्यांचं भाडं घेतात. अरे भाई प्रीमियम गाडी आहे बघ, तुला सनरूफ फीचर आहे बघ. इथनं बाहेर तू सनलाईट खाऊ शकतो गाडीमध्ये. थंड पाणी आपल्या गाडीमध्ये. तुम्हाला प्यायचं का पोरण पाणी?
हे बघ पाणी आहे थंड. हे तर पाणी पिलं तर 100 रुपये वाढतात फक्त. थंड पाणी एकदम चिल. माहिती भाऊ अरे, हो दादा, देऊन टाका तुमचे तुम्ही पैसे, आम्हाला पण जायच्या पुढं. तुमच्यामुळे आम्हाला पण काय तर अडकवत. अरे बाबा मी कशाला काय पहिले तर आम्ही मला दोघं काय जण आमचा हातावरचं पोट आहे, कॉलेजला आम्ही जाऊ. काम धंदे करतो इथं माल बिल काल आम्ही तर कॉलेजला तुम्ही तर कॉलेजला पैसे दिले जायला आणि ते झालं 20 रुपये मध्ये गेलो असतो तर 1500 रुपये घेतले या दादांनी. काय बोलायचं त्यांना. उगाच बसलोय टेन्शन आले की यांच्याकडे. 1500 रुपये दिले पुढे. आता तू भाऊ पैसे दे, मग गाडी पुढे जाईन. कारण तुझं आलंय जवळ. काय दादा आता तुझं आलंय जवळ, तू मला फसवशील. मी पहिलेच बोललो, तू मॅटर नाही ना म्हणत. काय किती पैसे द्यायचे 750 रुपये एवढे नाही आपल्याकडे भाऊ. मला सांगू जे आहे नका ते बघ. स्पष्ट मला माफ करा बघा. तुमचं माझ्याकडे जसं 500 हातावरचं पोट आहे तसं माझं पण काय गाडीवरचं पोट तुला आहे. 500 रुपये घ्यायचे घे भाऊ, बरं दे 500. नको घे. माझ्याकडे काय नाही एवढे पैसे नाही. देऊन टाका दादा लवकर लवकर जाऊ द्या आम्हाला बी. आम्हाला बी जायचं तर लवकर जाऊ घरी. हा बघ. जय लक्ष्मी माता. लगेच सोडा की आता उतरा आता चला. तिथपर्यंत सोडा की. नाही तिथपर्यंत बिथपर्यंत उतर. उतर चल. उतरा. बरं कुठं सोडायचंय? कुठं सोडायचं तुला? इथं सिग्नल पुढे कुठं? हे विठ्ठलवाडी. तुला जायचं कुठं? विठ्ठलवाडीला जायचं का सिग्नलला जायचंय? विठ्ठलवाडी सिग्नललाच जा. आपण हे उघडल्याशिवाय कसं जाऊ? बरं मला एक सांग, विठ्ठलवाडीला जायचं का सिग्नलला जायचंय? अहो दादा मला इथं राजाराम फुलं सोडलं तरी चालेल. तुला जायचं कुठं ते सांग. आता तू मला भाऊ मला विठ्ठलवाडीला 500 दिलेत ना, 250 रुपये तुला डिस्काउंट भेटलंय ना. काय तुला विठ्ठलवाडी जायचं? विठ्ठलवाडी सोडतो चल. दादा आम्हाला तुम्ही जरा शांत बसा. तुमच्याकडनं अजून पैसे घेणार नाही तर घड्याळ बिड्याळ आहे का? आता ते काढ चल सगळं घड्याळ बिड्याळ पटापटा असं पटापटा. काय करताय तेवढं आमच्या हातात. गरीब आहे आम्ही. तुझ्याकडे आहे का घड्याळ बिड्याळ? काय काय आहे आमच्याकडे अंगठी कुठली चांदीची आहे का? घर बघ. काय आहे दादा? काय नकली अंगठी घालतोय माणूस. काय आम्ही काय जय पैसे लक्ष्मी माता की जय. मजा आली आज. आज मजा आली भाई. पैसे भेटले राडा. हक्काने जरी बोलला असं ना भाऊ. अंकली नाही, मी असंच लोकांना फसवून लुटमार नाही, नाही, तरी करतो. दिले असते मी तुला असं मी नाही. आता 250 रुपये मागव, त्याशिवाय गाडी पुढे जात नाही. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर। चलो तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा बता रहे हैं हम। नाही रे भाऊ तिथं थांबव तुझं मला. पाकिट दे मला. पाकिट दे तुझं. पाकिटात काही भेटणार नाही. हा? कळत नाही. थांबवायचं गाडी. गाडी नाही थांबत आता. गाडी डायरेक्ट कुठे थांबणार माहितीये का? आता एक कुठेही काम कर. थांबवतो. एक काम कर माझं. एक मिनिट ऐक. तिथं गाडी थांबवतो बस स्टॉपला. काय हा. एक दुसरा बकरा पकडून दे मला. काय मग तू उतर, नाही तर तुला उतरून देत नसतं गाडीतनं. यार भाऊ मला कशाला लटकवायला लागलं बिझी ना काय. माझं नाही रे बाबा मी तसलं ह्याच्यातलं नाही. पाकिट काढू नको. पाकिट खिशात ठेव. पाकिट खिशात ठेव. काय पाकिट पैसे खिशात ठेव. द्यायचे नाही नाही पैसे नाही, बी नाही. नाहीत त्याच्यात. एक दुसरा बकरा लटकून दे. थांब इथं गाडी. बकरा देणार का मला? बघतो ना आता बघू तर बघितल्याशिवाय काय कसं ते थांब पुढच्या बस स्टॉपला बघू. पुढे बस स्टॉप लय लांब आहे ते तिकडे. मग तिकडे तिथपर्यंत यायचं माझ्यासोबत. उगत नाही हे करायचं चेष्टा. कळलं का? माझी चेष्टा लय महागात पडेल. अरे भाऊ ते नाही म्हणत मी तुला. या काकांना विकांना विचारव. या मावशींना विचार कुठं जायचंय, त्यांच्याकडनं घेतो पैसे लुटून. थांब एक मिनिट. नको तू एक पळून तास जाशील. खाली. तू मी पळून कशाला जाशील. पळून जाऊ अरे बाबा? भाई, मला काय करायचं? तुला डेंजर देते भाऊ आहे. आता तुला पैसे मी कशाला पळून जाऊ? तुमचं गाड्या बिड्या काढा. काढा पटापटा चला. शर्ट बिर्ट काढ, कपडे बिपडे काढ ते आणि जा. हे काय बाबा, खिशात? हे काय खिशात? ते काय ना दे मला. दारू ते आहे. दे ते दे. ते लागते मला मला आहे ना तरी सुटते. अरे अरे बाबा, तुला पाय पडतो मला नाही जमत ते. मला दारू शिवाय पैसे जमत देतो तुला, ते मला दे. पैसे नको मला. ते पैसे राहू दे तुला पण मला दारू लागते. मला दारू शिवाय जमत नाही. ऐक आता माझं. शेकान कर माझं. मला दारू शिवाय नाही जमत. आता जमायला पाहिजे. देवा आता माझं शपथ ऐक आता काय. आता घाबरू नको. रिलॅक्स हो एकदम. हे दोघं बी माझे मित्र आहे. 500 तुला परत. आणि आपण तुझ्यासोबत एक व्हिडिओ शूट करत होतो. हे बघ समोर मोबाईल लावलाय, कॅमेरा दिसला का? हो इथं समोर. हा व्हिडिओ कशासाठी काढत होतो माहिती का? एक समाजाच्या जागृतीसाठी. म्हणजे की कसा, जी लोक अनोळखी माणसांच्या गाडीत बसतात आणि त्यांच्यासोबत हे असं काहीतरी घडतं, त्याच्यासाठी हा एक व्हिडिओ काढला तुझ्यासोबत. तुला कसं वाटलं? हा, तुला कसं वाटलं? मजा आली का? किती भीती माझ्या आली का वाटली? म्हणजे भीतीच वाटली ना. तर माणसाला भीतीच वाटणार नाही. पब्लिकला सांग आपलं की भाई तुला आम्ही कसं राव गरीब माणसं हातावर शिपूट आमची. मग फसवणूक कोणासोबत कष्ट होती? काम करतो आमचीच फसवणूक होती. गरिबांची होती का नाही? का श्रीमंतांची होती? नाही, गरिबाची होती. मग मी चांगलं काम करतोय का वाईट काम करतोय? चांगलं करते की राव. आता आपल्या इथं पब्लिकला सांग. तुझा एक्सपिरियन्स सांग सगळ्यात पहिले. वाव, तू येडे अख्खं घाबरून ठेवलेला का मला तू खरंच. देवा शपथ कोणाला बोलला.
आई शपथ लय घाबरलो होतं आता म्हटलं आता काय करायला म्हटलं माझं सॉरी भाऊ नाही काय विषय नाही. फक्त आता तुला मला तुला एक म्हटलं सोड मेसेज नको. तुझ्या घरापर्यंत येणार सोडायला. नाही इथं सोड मला आता तुला एक मेसेज द्यायचा आपल्या पब्लिकला, आपल्या व्ह्युअर्सला. आम्ही तुझ्यासोबत एक छोटासा प्रँक व्हिडिओ केला सोशल एक्सपेरिमेंट साठी. ठीक आहे, तर आता पब्लिकला बोल की अनोळखी माणसांच्या गाडीत बसू नका, असं पुढे ये जवळ कॅमेऱ्याच्या. चालतंय की बोलतो की अनोळखी माणसाच्या गाडीमध्ये बसू नका कारण की धोकादायक आहे आता आणि- अपघात होईल आणि तेव्हा कोण वाचवायला येणार नाही आणि बघायला बी येणार नाही सॉरी आणि दारू पिऊ नका बोल. आणि दारू बी पिऊ नका मी ना बी सोडतो आता थोड्या दिवसात. सोडावत लागेल आम्हाला बी ना आता आमची वाट लागल असं सांग पब्लिकला. ना ते सांगितलं ना त्यांना. दारू बिरू पिऊ नका, हे लाव की आम्हाला. शरीरासाठी हानिकारक आहे. शरीरासाठी हानिकारक आहे आणि मी बी पेणार नाही. आम्ही बी पिणार नाही तुम्ही बी पिऊ नका आणि अनोळखी माणसाच्या गाडीमध्ये बसू नका या दादांनी कृपया माझी करून चांगली फाडून टाकली. धन्यवाद ना आता आमची वाट लागली होती ना तुमची वाट नका लागून घेऊ म्हणजे झालं आणि बोल Thank you. प्रँकस्टर सागरला लाईक करा, हा सागर भाऊला लाईक करा शेअर करा, शेअर करा दाबून शेअर करा एकदम कडक मध्ये. परफेक्ट पप्पी घेऊ तुझे. काय बाबा तू तर घाबरूनच सोडलं मला